चांगले अचूक टप्प्यावरती पाहायला मिळ आहेत. विश्वास अकुटपदा बोलता पुन्हा धावांचा टर्न करायचा होता. बॉल बॅटवरती पुन्हा आलेला नाहीये. पहिल्या 3 बॉलती विश्वासने आतापर्यंत आपल्या विश्वासाप्रमाणे कामगिरी करत असताना 3 बॉल डॉट. चांगली कामगिरी त्याच्या मार्फत या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये तितकी चांगली गोलंदाजी आतापर्यंत. हा बॉल सुद्धा फुलटच होता. बॉल पुन्हा एकदा टर्न करायचा होता. बॉल पर्यंत तितक्याच वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये 4 बॉल मध्ये आतापर्यंत खातं ओपन करता आलेलं नाहीये. टीम भोनर पाडा बोलत यार. ओहो या इथं लाईन मिस होत असताना इथे यष्टी उद्ध्वस्त. फलंदाज प्रवीण बाद. हा बॉल सुद्धा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगाने जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत इथे फिंगर ऑफ होईल आणि फलंदाज होईल. मला वाटतंय पंच इथे दर्शवतील आउट मला वाटतं आहे आणि फलंदाज होईल बाद.
चौकार.
कट केले फिल्डर डीप मध्ये लॉंगो प्लस थोडासा सरबाइटिस लॉंगो प्ला येईल. जो बॉलला फील्ड करेल तो एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29-29. एक धाव सध्या आहे फलकावरती. पुढे खेळण्याचा प्रयत्न डाऊन द ट्रॅक. तो बॉलरला माहिती आहे आधीच कुठे ना कुठे थोडीशी हालचाल पाहायला मिळाली. हा बॉल सुद्धा हवेत फिल्डर डीप मध्ये पुन्हा एकदा येईल. जोपर्यंत बॉलला फेकत येतो तोपर्यंत आणखीन 2 धावा ऍड होतील. चांगली इथे बॅटिंग सध्या दाखवत असताना 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती धावा 31-31. तो जास्त काय आतापर्यंत हाणामारी करता आलेली नाही. इकडे ओव्हर नंबर 5 खेळ सध्या मार्गस्थ 6ची सरासरी मेंटेन ठेवत असताना एक मोठ्या आकड्याकडे वाटचाल करण्यासाठी 2-3 मोठे हिट पाहिजेत. तो प्रयत्न होत झालेला नाहीये. सरळ बॅटने फटका तर पुन्हा एकदा चांगला आहे. फिल्डर पुन्हा एकदा वेगाने पुढे येतील. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील पुन्हा एकदा 2 धाबा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धाबा. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33-33. प्रत्येक बॉलवरती इथून हाणामारी करता आलेली नाहीये. 1-2 मोठे हिट पाहिजेत. आशिष ज्याच्याकडे धमाका आहे. ओहो यारी यॉर्कर लेंथ वरती ब्लॉक हॉल मध्ये फलंदाज बाद होऊन पते माघारी. फर्निचर डिस्ट्रॉइड. तर ओव्हरची समाप्ती 5 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33-33. चांगलं कॉन्ट्रीब्युशन इथे देता आलेले नाहीये. 1-2 फलंदाजांना इथे जे संधी होती की एक मोठा आकडा केल्या जातील. परंतु या मॅच मध्ये टार्गेट थोडस लो स्कोरिंग बजेट वाटतं. टीम बॅटिंग करत असताना भोनर पाडा BSNL टीमने या मॅच मध्ये खूप चांगली पकड निर्माण करत असताना काय बॅटिंग करण्याच्या विरुद्ध बॉलिंग अटॅक खूप चांगला वापरला आणि सातत्याने विकेट गमावल्या. जास्त विकेट जरूर नसतील परंतु या मॅच मध्ये ज्या प्रकारे बॅटिंग पाहिजे तो परफॉर्मन्स टीम भोनरपाडा टीम करून राहिलेला नाहीये. पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला फक्त दिशा दिली. फिल्डर डीप मधून वेगाने पुढे येईल. बॉल थांबवता येणार नाहीये. बॉल जाईल सीमारेषा पार. मिती धावा 4. धावसंख्या 39-39. अप्रतिम आतापर्यंत बॉलिंग अटॅक. हा बॉल सुद्धा अगदी ऑफसाइडला कट करायचा टप्पा पडला तर विकेट किपर चातमले. चांगले व्हेरिएशन. पुन्हा एकदा पेस व्हेरिएशन खूप जबरदस्त आहे. नियंत्रित गोलंदाजी कशी आखली जायला पाहिजे अगदी त्या प्रकारे उमेशच्या मार्फत चांगली गोलंदाजी. ओहो पुढे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बाउन्स लाजबाब. येथे
आउट होईल फलंदाज, मैदानाच्या बाहेर पडतील. आणखी एक विकेट. प्रतीक यांच्या मार्फत मला वाटतं आहे पारितोषिक. तो प्रति येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. तर ओव्हरची समाप्ती. 6 ओव्हरमध्ये टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्ड 39-39. या मॅचला जिंकण्यासाठी टार्गेट आहे टीम BSNL. यानंतर चालणारा सामना. या मॅच मध्ये 40 धावेचं लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पाहूया या संध्याकाळच्या सत्रामध्ये हा गरम सामना कदाचित होऊ शकतो. त्याच्यासाठी विकेट एबिलिटीज आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी टीमसाठी BSNL या टीमला आपलं नेटवर्क जे आहे ते अगदी नेटवर्क चांगले इथे यूज करावं लागेल. पहिले षटक सध्या आशिषच्या हाती सोपवण्यात आले. सोबत एक घातक फलंदाज. विस्फोट होऊ शकतो कारण की धावेंचा मनगट मजबूत आहे. असे 2 अगदी मातब्बर खेळाडू सध्या मैदानात दाखल. नितीन आणि विपुल ही जोडी या सलामीच्या भूमिकेमध्ये. विपुल सध्या नॉन स्ट्रायकर एंडला, जर्सी नंबर 18. दुसऱ्या बाजूने नितीन सध्या आहे. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. थोडासा बॉल पडल्यानंतर खाली राहत असताना येतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. प्रत्येक बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न कदाचित होऊ शकतो कारण की सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न या इनिंग मध्ये होईल का.
यावेळी पुन्हा एकदा टप्पा लाजबा, पुन्हा एकदा टप्पा पर्यंत बाहेर चाललाय पुन्हा एकदा. तोपर्यंत वाईट +1 रन्स म्हणजे टोटली 2 धावा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव पोहोचते. स्कोर कार्ड होती, धावसंख्या आहे फलकावरती फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी. आशिष पुन्हा एकदा तयार, पुढचा बॉल घेऊन आपल्या टीमसाठी. ओहो, आतमध्ये येणारा बॉल फिल्टर होती पुन्हा एकदा. पंच दर्शवतील कुठे ना कुठे बॉडीला पुन्हा एकदा ब्रश झालाय बॉल आणि त्यानंतर विकेट किपर जातामध्ये आजच्या दिवसामध्ये तितकी चांगली पंचाची भूमिका सुद्धा खूप चांगली राहिली. प्रणय धानमेर मॅन फ्रॉम कासा आणि दुसऱ्या बाजूने संदीपजी धानमेर जे मात्र चारोटीला बिलॉंग करतात. तसे 2 पंच खूप चांगले पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. अल्बे बॅटने ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर डीप मध्ये अजय बॉलच्या रेंज मध्ये तो जोपर्यंत पोहोचेल बॉलला कलेक्ट करेल तोपर्यंत 2 धावा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 40 धावेचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये षटकार चौकार जास्तीत जास्त येत नाहीत, परंतु या कंडिशन मध्ये खेळण्याची ताकद आहे या 2 बॅटरकडे. विपुल पुन्हा एकदा तयार. अल्बे बॅटने ऑन साइड फटका चांगला आहे. डीप मध्ये पुन्हा एकदा वेगाने बॉल होती, पोहोचण्याचा प्रयत्न करेल परंतु त्याच्या बॉलला अगदी प्रयत्नाने यश मिळणार नाहीये. बॉल सीमा पार. हा बॉल चांगला पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडासा खाली राहत असताना येते डॉट बॉल. चांगली गोलंदाजी परंतु विपुलच्या बॅटमधून एक चौकार. टीमची टोटल धाव पोहोचते फलकावरती. धावा आहेत 8. टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी. पहिले षटक सध्या मार्गस्थ. पुणे बॅटने ऑन साइडला पुणे फटका तर थोडासा मिसफील्ड तिथे झाले परंतु बॉल जो कव्हर करतील. बॉल अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा मिळतील का? 3 धावा घेण्याचा प्रयत्न इथे यशस्वीरित्या पूर्ण होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1-1. पहिल्या षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-1 11 धावा. याडी ऑनसेला फटका हवेत. फिल्डर डीप मध्ये अजय फक्त पाहतच राहावं लागेल. सुमसान इलाका आणि त्यामध्ये बॉल जाईल सीमा पार. आणखी एक धूमधडाका विपुलच्या वेस्ट हाईट फुल टच बॉल असे टेनिस क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. अल्बे बॅटने पुणे एकदा अगदी झाडू शॉट ऑन साइडला फिल्डर डीप मध्ये. अजय जो बॉलवरती येईल. चांगली फिल्डिंग त्याच्या मार्फत 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. यशस्वीरित्या पूर्ण होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स पुणे एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावा आहेत 18. टार्गेट थोडस खंडित करण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये. जिनी 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार. पुन्हा एकदा याडी बॉल टर्न करण्याचा प्रयत्न ऑफसाइडला परंतु पडल्यानंतर तितक्याच वेगाने विकेट किपर जातामध्ये धावसंख्या मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल. अजून या सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या मार्गस्थ. अरविंद सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. या ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. पुणे एकदा कटर केलेला आहे पण तो बॉल जो कव्हर करतील. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट इथे झालेला नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आजचा दिवस मला वाटते प्रवीण दादा यांचा नाहीये कारण की बॉल कॅरी जितक्या झपाट्याने केला हिट मात आलेला नाहीये. 19 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या. अरविंद विकेटचा शोध घ्यावा लागेल. तो विकेट आतापर्यंत मिळालेला नाहीये. सरळ बॅटने ऑफ साइडला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. फिल्डर डीप मध्ये आशिष
जोपर्यंत बॉलला कव्हर करतील. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. टेम्परमेंट खूप चांगलं, स्किल पाहिजे आपल्याकडे आणि स्किल तर भरपूर आहे नितीनकडे, कारण की ज्या प्रकारे बॉल तो टर्न करतो. शेवटच्या दोन्ही बॉल शिल्लक आहेत, 2 बॉलचा जुनी खेळ शिल्लक आहेत या षटकातील. चांगली गोलंदाजी. पुललेनचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट यावेळी होईल का? हा बॉल सुद्धा लागलेला नाहीये. कधी कधी नशीब सुद्धा साथ देत नसतं, ते चित्र सध्या पाहायला मिळतं टीम बोनरपाडा टीम कडून पाहायला गेलं तर. कारण की प्रत्येक बॉलवरती हिट करण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा इथे फील्ड करते, तो पण एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. हलव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल पर्यंत चालला मागे. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हर. टीमची टोटल जाऊन पोहोचते 22. 24 बॉल 18 डीजे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या कडेला बॉल टच झाल्यानंतर चला मागे. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच सिंगल इथे मिळेल. मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावा आहेत आता 24. टार्गेट थोडंसं माफक वाटायला लागले, कारण की या मॅच मध्ये जास्त काय आता उरलेलं सुरलेलं नाहीये. विकेट जर घेतल्या, डॉट बॉल आले तर या मॅच मध्ये कदाचित इंटर होऊ शकते. त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. विकेटचा शोध घ्यावा लागेल. जो मात्र डब्ल्यू आपण शोधतो तो डब्ल्यू आतापर्यंत शोधता आलेला नाहीये. हा बॉल सुद्धा पडले तर मागे चला. इथे सुद्धा एक धाव कदाचित मिळू शकते. यावेळी सुद्धा एक धाव इथे मिळेल. एक डॉट बॉलची किंमत सध्या वाढू शकते, परंतु या मॅच मध्ये डॉट बॉल काढता आलेले नाहीत. आशिष सातत्याने प्रयत्न करतो. डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत आहे, परंतु जास्तीत जास्त या मॅच मध्ये रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे एक धाव इथे जोडली तर कदाचित थोडस दबाव जो आहे तो मात्र इथे कमी होईल. पुललेनचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडले तर वेगाने डिलिव्हर करत असताना येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. 2.3 बॉलचा खेळ समाप्त. या षटकातील 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 25. ओव्हर नंबर 3. चांगली गोलंदाजी अपेक्षित. तितका चांगला या मॅच मध्ये बॅटिंग परफॉर्मन्स देण्यासाठी टीम BSNL. ओहो, सरळ बॅटने क्या बात है, लगा तो 6. येतो षटकार. नितीन नावाचा तडाखा. फक्त 9 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. आता शेवटचा बॉल या षटकातील. ओव्हर नंबरचा विचार केला तर तिसरे षटक सध्या आशिष, तो सोबत नितीन. स्टील पॉवर सध्या आहे नितीनकडे आणि मागच्या बॉलवरती ज्या प्रकारे हिट केला जबरदस्त षटका त्याच्या बॅट मधून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31. 31 धाबा. या मॅचला जिंकण्यासाठी आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 9 धावेची आवश्यकता आहे. जास्त काही शिल्लक राहिलेले नाहीये. या मॅचची संपूर्ण हवा जी आहे ती हवा करण्याची ताकद 2 बॅट्समन कडे पाहायला मिळते. विपुलच्या बॅट मधून हा बॉल हवेत खेळला फिरला डीप मध्ये. बॉल जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती धावा 32 धावा. एक धाव जरी घेतली तर कदाचित थोडंसं आव्हान जे आहे ते सोपं होईल आणि तोच प्रयत्न सध्या मार्गस्थ या मॅच मध्ये पाहायला मिळतो. बरोबर पुन्हा एकदा तयार.
ओहो फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा टप्पा पाहावा लागेल. परंतु याडी फुलटॉस बॉलची लाईन जर पाहायला गेलं तर तितकेच लेग साईडच्या बाहेर. तेच पण सध्या हेरत असताना तो पुढे येतोय. हा एक सिंगल कंप्लीट. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर काढते 33 ते 30 धाबा. अप्रतिम या मॅच मध्ये धावेचा आतापर्यंत रतीब. पुन्हा एकदा बॅकफूट ते ऑफसाईडला कट करायचा होता. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितक्याच चलाकीने विकेट किपर जातामध्ये तोपर्यंत डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. अपेक्षित आकडा आतापर्यंत पार करत असणारी टीम BSNL. जबरदस्त क्रिकेटच्या आखणी. खूप चांगलं नियोजन राहिलं प्रत्येक टीमचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल पुन्हा एकदा टर्न झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. विपुल सातत्याने मोठा मारा करण्याचा प्रयत्न करतो परंतु या मॅच मध्ये त्याच्या बॅटमध्ये बॉल लागलेला नाहीये. विपुलच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. चांगली खेळी. बॉलर पुन्हा एकदा तयार. हा बॉल पुन्हा एकदा पाहावा लागेल. पंच पुन्हा एकदा दर्शवतील फेर डिलिव्हरी. बॉल येतोय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या टीमचा विचार केला तर धावसंख्या 33 ते 30. या मॅचला जिंकण्यासाठी आता धावेची आवश्यकता आहे 7 धावा पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. बॉल तयार. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा लाईन मिस केली. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर चालला मागे येतोय. पुन्हा एकदा एकत्रित धावसंख्या एक्स्ट्रा अवांतरच्या रूपाने. प्रत्येक बॉलवरती जर पाहायला गेलं तर आता मोठा हिट पाहिजे सामना फिनिश करण्यासाठी. एका हिटची आवश्यकता. हलक्याने ऑप्शनला बॉलला ढकलायचे तर आहे. डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत कव्हर करतील एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावती धावा 35 धावा. ओव्हरची समाप्ती. आता 12 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 5 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा सामना पूर्णपणे सध्या नावी राहिला परंतु या मॅच मध्ये काही चमत्कार घडेल का? चमत्काराची अपेक्षा आहे इथून वाचवण्यासाठी टीम. ओहो पुन्हा एकदा चांगला फटका. ऑफ साईडला पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असणार फिल्डर पुन्हा एकदा वेगाने येतील. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 37 धावा. 3 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 5. बॉलर पुन्हा एकदा प्रवीण तयार. आखोटप्याचा बॉल ऑफ साईडला पुन्हा एकदा कट करत असता फिल्डर डीप मधून पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी टीम BSNL. अप्रतिम खेळ दाखवत असताना पुढच्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी एका धावेची आवश्यकता. सामना टाय. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुढे खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल पुन्हा एकदा टर्न केलाय मागे. बॉल जोपर्यंत पकडतील हा सामना इथे जिंकलाय टीम BSNL. वेल प्ले टीम. कॉंग्रॅच्युलेशन.